तर देवाच्या काठीसारखाच देवाभाऊंच्या काठीलाही आवाज नसतो असं सदाभाऊ खोत म्हणतात। राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री लाभलेले आहेत। बीड प्रकरणामध्ये तपासात ज्यांची नावं येतील त्यांच्यावरती कारवाई होईल असंही सदाभाऊ खोत म्हणाले। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। बीडमध्ये ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं जो सरपंचांचा खून करण्यात आला, यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेची मनं खऱ्या अर्थानं सुन्न झालेली आहेत। आणि मला निश्चित खात्री आहे की जसं देवाच्या काठीला आवाज नसतो तसं राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे, त्यांच्याही काठीला आवाज नाही, परंतु न्याय निवाडा मात्र निश्चित होणार आहे। आणि जे आरोपी पकडले जातील किंवा जे राहिलेले आहेत त्यांना निश्चितपणानं या मांडवाखालून जावंच लागेल, परंतु ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि जास्तीत जास्त शिक्षा खऱ्या अर्थानं अशा प्रवृत्तीच्या लोकांना होणं अत्यंत गरजेचं आहे।